भुवनेश्वरी चक्क अक्षरा आणि आदिपती या दोघांना रंगेहात पकडताना दिसणार आहे. मालिकेमध्ये आपण पाहतोय की भुवनेश्वरीने आदिपतीला सांगून अक्षराला घराबाहेर काढलेलं आहे खरं, परंतु आदिपती मात्र त्या ठिकाणी अक्षराच्या प्रेमामध्ये पागल झालेला आहे. हे भुवनेश्वरीला माहीत आहे. तो काही करून अक्षराची भेट घेऊ शकतो, तिला घरी आणू शकतो आणि त्यामुळे तिने अधिपतीला त्या ठिकाणी बांधून घेतलेलं आहे की माझ्या परवानगीशिवाय सुनबाईला भेटायचं सुद्धा नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. इकडे अक्षरा तर अधिपतीवरती नाराजच असते, परंतु अधिपतीला मात्र अक्षरा वाचून करमत नाही आणि त्यामुळे तो अक्षराला स्वारी म्हणून तिची माफी मागून तिला मनवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु अक्षरा त्याच्याकडे लक्ष देत नाही. इकडे शिवानीने अधिपतीला सांगून ठेवलेलं आहे की अक्षराला तुम्ही बायको म्हणून भेटू नाही शकत, परंतु मास्तरीणबाई म्हणून तरी भेटू शकता ना. तुम्ही त्यांच्या शाळेमध्ये जाऊन त्यांची भेट घेऊ शकता. शिक्षिका म्हणून त्यांना तुम्ही भेटू शकता. आणि मग आदिपती शाळेमध्ये गेलेला असतो आणि ठिकठिकाणी तो स्वारी म्हणून तिला भेटण्याचा प्रयत्न करतो, परंतु अक्षरा मात्र काहीच रिस्पॉन्स देत नाही. आणि इकडे भुवनेश्वरीला मात्र चिंता लागून राहिलेली असते, कारण आदिपती हा ऐकण्यातलाच नाही. मग आदिपतीला घेऊन तिने विचारलेलं सुद्धा असतं की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही सुनबाईला मदत केली का? तेव्हा आदिपती त्या ठिकाणी होकार देतो आणि त्यामुळे तर तिला पटतं की आदिपती हा आपल्या वचनाबाहेर गेलेला आहे. आदिपतीने त्याचं वचन मोडलेलं आहे. तेव्हा आदिपतीला आता रंगेहात पकडलं पाहिजे. म्हणून भुवनेश्वरी त्या ठिकाणी दुर्गीला त्या अक्षरावरती आणि आदिपतीवरती नजर ठेवायला सांगते आणि शाळेमध्ये अचानकपणे जाते. तर आदिपती आणि अक्षरा हे दोघेही एकत्र बसून बोलत असतात आणि ते पाहून आता अक्षरा